मध्ये आर्मी मध्ये काम करणाऱ्यांच्या बायका का धन्य आहे, का त्या माऊलींच्या आपल्यावर उपकार आहे? हा त्याग म्हातारपणात नाही तरुणपणात करावा लागतो. विठ्ठल आणि प्राप्तीपूर्वक त्याग करायला या जगामध्ये कोणीही तयार नाही. त्यामुळं जितकं या परिवाराबद्दल बोलावं तितकं कमी आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आज इथे उपस्थित सन्मान्य श्री गुरुवर्य भागवताचार्य पंढरीनाथ महाराज सानप, बंडोपंत महाराज डाकणे, मनोहर महाराज कातकडे, बापूदेव महाराज बेलगावकर, बालाजी महाराज जोडवाडीकर, रामकिशन महाराज हिंगणगाव, मधुकर महाराज मोळवणकर, आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आपल्या चालू व्यवस्था कथा कार्यक्रम सोडून आपण या चाटे परिवारावरच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला इथं उपस्थित राहिलात. तुम्हा सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. आज भजन साथीला महाराष्ट्राचं भजन वैभव, संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार, संगीत अलंकार अक्षयजी महाराज चंद्रे, मृदंग साथीला महाराष्ट्राचं मृदंग वैभव, मृदंग अलंकार कृष्णा महाराज बोरकडे, मृदंग अलंकार धीरज महाराज आदी करून सगळीच उपस्थित मंडळी, विनेकरी, भालदार, चोपदार या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आपणा सगळ्यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. आदरणीय आमचे मित्र वृक्षराज भाऊ कातकडे यांचा वेळोवेळी संपर्क या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. चाटे परिवाराची एवढी सेवा आहे, तुम्ही स्वीकारा. आता ही जी सेवा आहे, जी वेळ आहे, ही कीर्तनाची वेळ नाही, ही फुल आरामाची वेळ आहे. आणि आरामाच्या वेळेत कीर्तन करायचं. पण त्यांच्या आग्रहामुळं, त्यांच्या प्रेमामुळं साहेबाई एक दिवस माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असल्यामुळं, त्यांचे आप्तच, त्यांचे मेहुणे, त्यांचे सगळे स्वकीय, त्यांच्या आग्रहामुळे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मिळालेल्या वेळेमध्ये तुम्हाला उन्हाचा त्रास नाही होणार नाही याची काळजी घेऊन वेळेत कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न करूया. थोडा यायला उशीर झाला कारण तुमच्या भागात खूप रस्ते सुंदर आहे आणि त्या सुंदर रस्त्यांमुळं मी इथं अर्धा तास लेट पोहोचलो. त्यामुळं दोष मला देऊ नका, समजून घ्या फक्त. विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ निळोबा यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा महाराज पूर्णतेचा साधलेला गोड संकल्प आज सिद्धीला गेला याचा पुरावा देत आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं माझं जीवन पूर्णतेला जावं. औपनिषदीय ढेकरच आहे पूर्णतेचा. ओम पूर्णमिद पूर्णतेच्या दिशेला पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आमचं जीवन कळसाला जावं, यशोशिखराला जावं, ते पूर्ण व्हावं. पण कोणाचंही जीवन पूर्णतेला जात नाही, कोणालाही अपेक्षित यश पदरात पडत नाही. अहो आता हजारो आंबे लागलेले आंबे लागलेले आंबे आपल्या नजरेला रोडनं कुठेही गेलो तरी नजरेला येतात. पण आनंदवाडीकर आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात जरी आंबे लागलेले असले तरी सगळे आंबे काय पहाड आहेत का? अहो ज्यावेळेला मोहर लागतो त्यातला अर्धा मोहर गळून पडतो, पहिली चाळणी. जो मोहर टिकला त्याच्या कैऱ्या होतात, काही छोट्या छोट्या कैऱ्या गळून पडतात, दुसरी चाळणी. छोट्या छोट्या कैऱ्यांच्या काही मोठ्या व्हायला लागतात, त्याला सड लागते, तिसरी चाळणी. 3 चाळण्यामधून काही कैऱ्या आंब्याला राहतात. हो, राहिल्या की त्या पक्व होतात, पिकलेल्या अवस्थेपर्यंत जातात. पण सगळ्या जात नाही. राहिलेल्या कैऱ्यांमध्ये कुचित कैऱ्या जाळाला पिकतात, माणिकांना कुचित. त्या पिकलेल्या कैरीला काय म्हणतो आपण? पहाड. प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा. पाठ आहे आपल्याला, ते आपण त्याला पहाड म्हणतो. तो पहाड पाहला की तुकोबारांचा गाथा उघडायचा. तुकोबाराय म्हटले या झाडावरच्या प्रत्येक कैरीला वाटतं मी आंब्याला पिकावं, या झाडाला पिकावं. पण मोहरायसी फळे आळदी काही गळती. अहो पक्वदशे थोडी येते, पिकलेल्या अवस्थेपर्यंत येणारी फळं थोडी आहे. तसं माझं जीवन पूर्णतेला जावं, मलाही फोर्स मध्ये जाता यावं, मलाही काहीतरी यश मिळत. अरे वाटतं सगळ्यांना. आज 2 ठिकाणचा निकाल आहे, राहुरीचा आहे आणि बारामतीचा आहे. आणि 4 राज्यांचा, 4 की 5
5 राज्यांचा निकाल आहे. तिथं उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आज असं वाटतंय 5 वाजेपर्यंत का होईना, 6 वाजेपर्यंत का होईना, शेवटच्या फेरीत का होईना, माझा काय झाला पाहिजे, विजय झाला पाहिजे. कोणालाही वाटतं मला सगळ्यांचा होतो का? ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा सगळ्यांना वाटतंय खरंय की आमचा विजय झाला पाहिजे, पण विजयश्रीच्या पाठी एकोची बैसे. विजयाच्या गादीवर एखादा बसतो, सगळे पराभूत होतात. तसंच कुणीतरी एखादा विरळा असतो, ज्याला नोकरी लागते मिलिटरीमध्ये. ज्ञानोबारायांसारखा तो नशिबवान असतो की त्याला जॉबही मिळतो, चांगल्या ठिकाणी मिळतो, चांगली सेवाही होते, सेवेत मनुष्य उत्तीर्णही होतो आणि चांगला गौरवही होतो, आणि त्या गौरवामध्ये गावही सहभागी होतं. हे सगळ्यांच्या नशिबी येत नाही. काय कायचा निरोप समारंभ 4 भिंतीच्या आतच आहे. बालेची माय बाल्यान बाली गेदार लावून गाव जाऊ दे वाहून. त्यांनी संबंधच ठेवला नाही, काही संबंध ठेवला नाही गावकऱ्यांशी. नोकरी लागली, जन्मभूमीशी कर्मभूमीशी नाळ तोडून टाकली. गावातल्या सप्ताह देणगी नाही, कोणती पंगत नाही, कोणतं अन्नदान नाही, कोणत्या साधू संतांची पूजा नाही, कोणतं दान नाही. क्वचित एखाद्यानं दान दिलं तर त्याचाच लावा जमा, त्याचाच पोहापो. अरे एखाद्यानं पंखा दान केलं तर 3-3 पात्यावर नावं टाकता लोक. आता सांगा किती कठीण आहे. 3 पात्यावर नावं पंख्याच्या देऊनच कशाला राहिला. त्यातही मी तर म्हणतो यानं 3 पात्यावर नावं टाकल्यावर म्हणायला पाहिजे पंखा चालू करू नका, नाही तर नावं वाचता येणार नाही कोणाला. जगात तशी काही माणसं आहे जे थोडं देतात पण त्याचा ओहापोह खूप करतात. या परिवाराने समर्पणात कालावधी खूप दिला, गाव सांभाळलं, घर सांभाळलं, मायबापाबद्दल आस्था ठेवली, साधू संतांशी एकरूप राहिले, आपल्या विचारधारेशी एकरूप राहिले. म्हणून इतकी गर्दी इतक्या उन्हात सुद्धा गोळा झाली. नाही तर कोण येतो घरा आमुच्या कशाला. अरे काय ज्याचा त्याला नाही धंदा. इथं प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. तुमच्या दारात यायला काय लोक रिकामे आहे का? पण त्यांचं प्रेम आहे, त्यांची आपुलकी आहे, त्यांची श्रद्धा आहे. अहो किती कष्ट करावे लागतात. असं जर तुम्ही एखाद्या तयारी करणाऱ्या पोराला विचारलं, इंचभर छाती कमी भरली तर 3 ते 4 वर्ष मेहनत करतं पोर. चांगल्या तयारीची पोरं 1.5 वर्ष तरी प्रयत्न करतात. इंचभर छाती कमी भेटली, ती आली तरी मिलिटरीमध्ये फोर्समध्ये जवानाला सहभागी होता येत नाही. पण आश्चर्य सांगतो तुम्हाला, इंचभर छाती कमी असली तर पोरग नापास होतं. पण तेच पोरग देशाकरता ज्या वेळेला शहीद होतं त्यावेळेला इंचभर सुद्धा छातीतला तुकडा सापडत नाही. एवढा सुद्धा मांसाचा तुकडा सापडत नाही. देह नसतो ते उगा आपल्याला बॉडी दिसत नाही म्हणून तिरंगा टाकलेला असतो ना शहीद झालेल्या पोराच्या अंगावर. त्यावेळेला बॉडीची प्रेत यात्रा स्मशानभूमीत बॉडीचा अंत्यविधी होत नाही. केवळ चिंदळ्या झालेल्या काही मांसाच्या तुकड्यांचा अंत्यविधी होतो. एवढं लक्षात ठेवा. आता शहीद झालेल्या जवानाच्या अस्थि विसर्जनाला जा, सापडतात का अस्थि विसर्जन करायला काही शरीरातला भाग? हाड सुद्धा जिथं शिल्लक राहत नाही तिथं जाण्याकरता ही कर्तबगार पोरं रांगा लावून उभे, आम्हाला फोर्समध्ये घ्या. काय नोकऱ्या कमी आहे? पण आनंद महाराज, जगा वेगळा आनंद असतो अंतःकरणात. देशसेवेचं आगळं वेगळं समाधान असतं. रात्री सुद्धा राष्ट्रगीत चालू झालं तरी सावधान या स्थितीत उभं राहू शकतात ते, कारण संस्कार झालेले असतात, शिस्त जीवनाला पडलेली असते. अरे ज्याला आयतच खायची सवय पडली, ज्याला बिअरच्या बाटल्याच गावात उडवायची सवय पडली, ज्याला चौकामध्ये उभं राहून धोतरावाल्यांच्या चेष्टाच करण्याची सवय पडली, त्याला काय समर्पण कळणार आहे महाराज? त्याला काय त्याग कळणार आहे देशसेवेचा? पत्थर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना. दगड तर तुमच्याही माझ्या हातात येतो, पण दगड ज्या वेळेला मिलिटरीवाल्याच्या हातात येतो ना, तो दगड बॉम्ब एवढं काम करतं, लक्षात ठेवा. पत्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना. चीनच्या सीमेवर लिहिलेलं भजन आहे राष्ट्रसंताचं. ते म्हटले तुम्ही कोणाचाही नाद करा पण या सिंहाच्या पोरांचा नाद करू नका. ही मर्दाची पोरं आहे मिलिटरीमध्ये आलेले, हे पैशासाठी नाही रे, देश सेवेसाठी. अरे स्वतःच्या कुटुंबाची व्यवस्था सांभाळायला, बायकोला सांभाळायला, मुलाबालांचं भलं व्हायला नाही. मी मेलो तरी चालेल पण माझ्या भारत मातेचे काही उपकार माझ्यावरती आहे. मी या देशात जन्माला आलो ना, या देशाची सेवा करत करत मला मरण आलं तरी चालेल, पण या देशाकरता काही केल्याचं समाधान घेऊन मरणार आहे. अशा विचारानं मिलिटरीमध्ये जवान
सहभागी झालेले आहेत. राष्ट्रसंतांनी चीनच्या सीमेवर सगळे चीनच्या सैनिकांकडे पाहून म्हटलेलं भजन आहे. म्हणून मी आधी बोलून गेलो, ही माणसं ध्येयवेडी असतात. वाटतंय निरोप समारंभ सोपाय, अरे बाप रे, 24 वर्ष वळून पाहिलं तर या 24 वर्षाच्या अनेक रात्री अशा होत्या की जिथं किर आवाज आहे, दूर दूरवर नेटवर्क नाही, खायची कोणती व्यवस्था नाही, खांद्यावर ओझ आहे, पाठीवर ओझ आहे, हातात AK-47 आहे आणि 24 तासाचा जागता जागरूक पहारा आहे. त्याही 24 तासात घाताघात कधी होईल मागे वळून पाहिलं तर छोटी छोटी मुलं आहे, कर्तबगार कुटुंब व्यवस्था सांभाळणारी नारी आहे. आपण गेलो जाऊया, पण त्या माऊलीची काय चूक आहे जी आपल्या सोबत नांदायला आली. अशा अनेक विचाराचं काहूर आपल्या अंतःकरणात असतं. अशा व्यवस्थेत 24 वर्ष 10 वाजेपर्यंत लेकरू घरी आलं नाही तर कासावीस होतो राव माणूस. अर्धा तास ट्युशन संपलेली माणसं लेकरू घरी आलं नाही तर कासावीस होतात. अरे वर्ष 1.5 वर्ष ज्यांची पोरांची गाठभेट होत नाही त्यांच्या संकल्पपूर्तीचा सोहळा कसा असेल. हे वयानं जरी लहान असले तरी आहे तिथून जाताना प्रत्येकाने या 24 वर्षाच्या त्यागाला सलाम करून जा, नमस्कार करून जा. हे कोणाच्याही जीवनात घडत नाही महाराज, त्याला खूप मोठी कृपा लागते. ते आमच्या ज्ञानोबारांनी या चाटे माऊलींनी जीवनात साध्य केलंय. म्हणून खरोखर मनापासून त्यांचं कौतुक आहे, तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. प्रत्येकाला वाटतं जीवन पूर्णतेला जावं 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 जावं, कोणाचंच जात नाही. ज्यांचं गेलं ते पुण्यवान आहे. कोण जातंय? विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, पावे विरळा पावे विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा. एखादा आहे जो त्या व्यवस्थेत जातोय, ते व्यवस्था पूर्ण करतोय. फुकटातच सगळं मिळावं, विना कष्टाचंच मिळावं, हे सगळे विना कष्टात यश मिळवणारी लोक आहेत. आपण लहान होतो त्यावेळेला अशोक सराफचे चित्रपट पाहायचो. आता माणसं अशोक खराचेच व्हिडिओ पाहतात. का? यश फुकटात मिळावं अशी अपेक्षा आहे लोकांना. आम्हाला फुकटात भेटलं पाहिजे सगळं. त्याला हात दाखव, त्याला हात दाखव. लेका असं हात दाखवून भविष्य घडतं का? अरे एकदा तर त्या भविष्यकाराला गिऱ्हाईकच सापडलं नाही. त्यानं त्या पोपटाला सांगितलं, राघो तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, प्यारे गिऱ्हाईक क्यों नहीं मिला. त्या पोपटाने चिठ्ठी काढली, त्यात लिहिलं होतं, कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर दे. मग पोपट खरा बोलतो महाराज. अरे ज्याला हात नाही त्याचं भविष्य. मी एक परवा नेकुनूरला कीर्तन केलं कृष्ण महाराज. थोडा आवाज द्या ना, कमी होतोय आवाज यात. हात नाहीये इथून हात. सावता फुल भंडार नावाचा माणूस आहे, यातला आवाज द्या थोडा. सावता फुल भंडार, एक हात नसलेला माणूस रोज 10,000 रुपयाचे हार विकतो. एका हाताने हार विणून पर डे 10,000 रुपये कमाई आहे. 3 लाख रुपये महिन्याची कमाई आहे त्याची.
जो काही कष्ट करण्याची नियत पाहिजे ना. यानं काहीच केलं नाही. आमच्या जळगावला पोलीस भरती चालू होती. रांग लागलेली पोरांची पोलीस भरती द्यायला, छाती मोजायला, उंच उडी, लांब उडी, थाळी फेक, भाला फेक. एक त्या रांगीत घुसला नाही. एकदम रांग जिथं चालू होती सरकन पुढे गेला, सगळ्या पोरांना ओव्हरटेक करून, आणि तिथं पुढे येऊन उभा राहिला. ते पोलीस भरतीचे साहेब म्हटले, अधिकारीच होते ते पोलीस मधले, लांब उडी तो म्हणे नाही, उंच उडी नाही, भाला फेक नाही, थाळी फेक नाही, रनिंग नाही, छाती नाही. मग तुम्ही आले का आले पुढे? तो म्हणे मी तुम्हाला हे सांगायला आलो की तुम्ही माया भरोशावर राहू नका बरं का, यातलेच घ्या कोणी घ्याल तर. अरे ते म्हणत येड्या मर्दाच्या बच्चांची रांग लागली, तुझ्यासारख्याचं काम आहे का ते? मिळावं वाटतं पण काहीच नाही. एक वर्ग मिळावं वाटतं पण कष्ट करण्याची तयारी नाही. दुसरा वर्ग, एक वर्ग मिळवावं ही इच्छाही आहे, कष्ट करण्याची नियतही आहे, आणि जे मिळालं ते सेवेनं सांभाळण्याची नीतिमत्ता सुद्धा आहे. नोकरीमध्ये या क्षेत्रामध्ये विशेषतः प्रामाणिकता खूप जोपासावी लागते. ज्यांच्यावर खूप मोठा भार आहे. एक कार्ड जर हरवलं तुमचं आय कार्ड तर ते पुन्हा कधीच बनत नाही. एक कार्ड जीवनभर तुम्ही त्यांना भेटा आणि विचारा तुमचं कार्ड कोणतं आहे, एकदाच तयार होतं. जर तुम्ही तुम्हाला दिलेलं आय कार्ड सांभाळू शकत नाही तर तुम्ही देश सेवा काय करणार नाही, हा प्रश्न आहे. जीव गेला जीव तरी ते कार्ड सांभाळावं लागतं. अशी माणसं आहे. काय जोपासना करत असतील आणि कसं डोळ्यात तेल घालून जीवन काढत असतील. त्यामुळं मी तर म्हणतो सगळ्यात जास्त पगार मिलिटरीवाल्याला असला पाहिजे, सगळ्यात जास्त. ज्यांचे कष्ट आहे ना त्यांना असला पाहिजे. आता इतक्या उन्हात तो एसटी ड्रायव्हर एसटी चालवतो, त्याचा पगार जर विचारला तुम्ही तर 15, 16, 20 हजार रुपये पगार आहे. काय खरं ते एसटी ड्रायव्हरचं विचारायचं. वायरमनला पगार कमी, एसटी ड्रायव्हरला पगार कमी, मिलिटरीवाल्यांना पगार तसा थोडाच आहे. त्या मानानं ज्या मानानं रिक्स आहे तसा पगार नाही. आपल्याला असं वाटतं त्यांना सगळं फुकट आहे. कसलं फुकट हो, सारं कष्टाचं आहे. हो, कोणालाही असं वाटतं आम्हाला यश मिळावं पण ते कमी कालावधीत आणि मुक्तमध्ये, फ्रीमध्ये, फुकटामध्ये मिळावं. फुकटात भेटलं, मला तर असं वाटतं फुकटची व्यवस्था बाहेर काढून दिली पाहिजे. जगामध्ये फुकट्या लोकांना मार्ग दाखवला पाहिजे. एका माणसानं हॉटेल टाकली आणि तिथं लिहिलं होतं शुद्ध शाकाहारी भोजनालय. एक बोर्ड होतं विकत आणि दुसरं होतं फुकट. 2 बोर्ड लावले हॉटेल मालकांना. आता जाणारे गर्दी करायचे पण कशात? फुकट. अरे बापरे, फुकट मध्ये गर्दी. गेलं फुकट मध्ये, पुढे बोर्ड दिसलं, या 1 रुपया घेतला जाणार नाही, जेवण फुकट आहे, जेवणाचे पैसे तुमच्या नातेवाईकाकडून घेतले जातील. पुढे गेला, माणसं म्हटली चालू आहे मग आपल्या कोणत्या तरी नातेवाईक देतील. सण जेवायची माणसं. 2-4 माणसं जेवायला गेले, बिल आला हातात 5,500 रुपये. ते म्हणत का हे बिल कशाचं? म्हटले जेवणाचं. अहो तुम्ही तो बाहेर फुकट बोर्ड लावलंय, नंतर बोर्ड लावलं तुम्ही जेवून घ्या, पैसे घेतले जाणार नाही, पैसे तुमच्या नातेवाईकाकडून घेतले जातील. ते म्हटले हे जे बिल आहे हे तुमचं नाही, तुमच्या नातेवाईकांचं आहे. तुमचे नातेवाईक सुद्धा इथं येऊन गेले, तेही जेवण करून गेले आणि त्यावेळेला तुम्हाला हा प्रसाद त्यांनी 5,500 रुपयाचा दिलेला आहे. फुकटातल्या लोकांशी व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा महाग पडते. आम्हालाही लोक म्हणतात घ्या भागून, घ्या ऍडजस्टमेंट करून. सवय लोकांना बार्गेनिंग करणं हा माणसाचा स्वभाव असतो. कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, अहो फुकटात मिळावं असं कोणाला वाटत नाही. कृष्णा महाराज बोरकडे कोणालाही भाऊ वाटेल, पण होता येतं का? कैलास महाराज पवार कोणालाही होता होईल वाटेल, कोणालाही व्हावं होता येत नाही. मोठ्या झालेल्या माणसाने पायाखाली काहीतरी घेतलं असतं. पायाखाली जे असतात ते कष्ट आहे तर काय भेटतं रे? गंगाखेड आहे तुमचा तालुका की परळी आहे? गंगाखेड मधून एखादी वस्तू तुम्हाला आणायची झाली तर ते लवकर येत नाही. जग कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं झालं. परवा मला एकानं फोन केला, म्हणे किती वेळ आहे तुम्हाला गावात यायला? म्हटलं 1 तास लागेल. काय आवडतं म्हणे तुम्हाला स्वीट मध्ये खायला? म्हटलं लड्डू. कोणते हो महाराज? म्हटलं बुंदीचे. बर बर बर. त्याने बायकोला सांगितलं जरा लाडू बनवू, महाराजांना बुंदीचे लाडू आवडतात. ती बाई म्हणे किती वेळ यायला महाराजांना? तो म्हटलं 1 तास. अहो ते बाई म्हणे त्यांना लाडू आवडता हे ठीक आहे, मी बुंदीचे लाडू बनवेल हे ठीक आहे,
पण एका तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात का? पण अहो ती बाई म्हणे आजकाल लेकर ऑनलाईन भेटता, तुम्ही फोन बरोबर लावा फक्त. यानं गंगाखेडमध्ये बिकानेरचा नंबर घेतला आणि तिथं फोन लावला, रिंग लावली. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो, म्हणून काय काय माणसं अशा आशेनं फोन लावत राहता. काम नाही धंदा नाही, फोन मात्र चालूच राहतात. हॅलो, ती बाई म्हटली मराठी करता एक दाबा, हिंदी के लिए 2 दबाइए, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी गंगाखेड तालुक्यातला होता. तो म्हणे नाही नाही मराठी. त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली, स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 2चं बटन दाबा, खट्टा मिठ्ठा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, यानं पुन्हा 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली, स्वीटमध्ये आपल्याला लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल 2चं बटन दाबा, पेढा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला लड्डूच पाहिजे होते, यानं पुन्हा 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली, बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा. काय ताप झाला मरेकडे, आपल्याला लाडू पाहिजे नि बाई बटन दाबायला लावून राहिली. बुंदीच्या लाडूसाठी 1 दाबा, रव्याचे लाडू घेण्यासाठी 2 दाबा, खव्याच्या लाडूसाठी 3 दाबा. याला बुंदीचेच पाहिजे होते, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली, 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा, 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. गडी आनंदवाडीतला होता, रागात 3चं बटन दाबलं, फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन आला, साहेब आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणार आहे, तुम्ही पहिलेच आहे, सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणं. तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे, आनंदवाडीत राहतो. लहान्यासोबत बोलण्याकरता तुम्ही 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता तुम्ही आता 2 दाबा, आणि तुमची जर दाट इच्छा मोठा सोबत बोलण्याची असेल तर तुम्ही आता 3 दाबा. जो तिनं फोन कट केला, अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं. हजारो माश्या बसलेले बिकानेरचे गंगाखेडचे लाडू आनंदवाडीत फोनवर येत नाही, ऑनलाईनच्या जमान्यात कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात घरी येत नाही. या जगामध्ये इतक्या सुखसुविधा झाल्या तरी तिथली वस्तू तुम्हाला अपेक्षित वेळेत येत नाही. तुमचे कष्ट न घेता तुमच्या पदरात परमात्मा यश घालेल कसं? अरे यश मिळवणं एवढं सोपं आहे? यश मिळवण्याकरता महाराज म्हटले किती कष्ट लागतात. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवया वदंती. नावी दादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकं या जगतामध्ये यश मिळवणं कठीण आहे. पण ते यश मिळवणं ज्या वेळेला साध्य होतं, मिळतं, त्यावेळेला मिळणारा आनंद शब्दात मांडता येत नाही. निळोबारे म्हटले आम्हाला ते यश मिळालं. ज्या वेळेला ती यशाची पूर्ती झाली, संकल्प पूर्ती झाली, तो आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात आला. निळोबाराय तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय निळोबारायांना? ऐकूया निळोबारायांच्या गदगद झालेल्या अंतःकरणातून बाहेर आलेल्या या अभंगाचे पहिलं चरण. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला
पूर्ण केला काय निळोबारांची संकल्पना साधली गोड बघा, तितकीच गोड चाल आमच्या कैलास महाराजांनी म्हटली. कैलास महाराजांना देणगी आहे आवाजाची. परमेश्वराने विशेष कोट्यातून कृपा केली त्यांच्यावर. पूर्ण केला, पूर्ण केला. काय झालं? पूर्ण केला मनोरथ. आमचा मनोरथ आज पूर्ण झाला. जीवाचा मनोरथ आहे, संतांचा मनोरथ आहे आणि देवाचाही मनोरथ आहे. पण संतांचा मनोरथ संत प्राप्ती आहे. आम्हाला तुकोबारांचं दर्शन व्हावं हा मनोरथ आहे निळोबारांचा. आणि निळोबारांनी खूप मोठी तपश्चर्या, खूप मोठं उपोषण, खूप मोठा आग्रह तुकोबारांच्या भेटी करता केला. ज्या वेळेला त्या उपोषणामध्ये देव आला, त्या देवाला सुद्धा तुझं लागी येथे बोलाविले कोणी देवा, तुझी गरज नाही, आम्हाला जे पाहिजे त्यांना पाठव. तुकोबाराय आले, तुकोबारांचं दर्शन झालं. स्वतः निळोबारांच्या मुखातले उद्गार आहे, पूर्ण केला मनोरथ. तुकोबारांनी आमचा मनोरथ राखला आणि आमच्या जवळ आले. ही संकल्पाची सिद्धी आहे, संकल्पाची पूर्ती आहे. काही मिळावं हे ठरवलं तर मिळालेल्या गोष्टीचा आनंद घेता येतो. अहो, ज्या लोकांना काही जीवनात मिळवायचंच नाही, हरिपाठही पाठ करायचा नाही, उद्धारही करून घ्यायचा नाही, त्यांना काय पापाची भीती आहे? आता हा काल परवाची घटना या नसरापूरची 4 वर्षाच्या मुलीवर सांगा. अरे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. ते चित्र डोळ्यासमोर आलं की असं वाटतं हे पुढं लोटावं पटकन, त्याचं तोंड पाहू नये. म्हणजे जगातल्या या राज्यातल्या कोणत्याही वारकऱ्याच्या, कोणत्याही म्हणतोय मी, कोणत्याही वारकरी माणसाच्या पुढं जर तो व्यक्ती आला तर याला मारल्याने मला सुद्धा फाशी होऊ शकते, जीव घेतल्याने, याची सुद्धा पर्वा न करता माणूस त्याचा जीव घेतील भर रस्त्यावर. इतका अमानुष कृत्य आहे महाराज. हो अहो, एक गोशाळा पाहिली मी, 3 पिढ्या सांभाळल्या त्या गोशाळेनं. म्हणजे त्या गायीची आजी कोण, त्या गायीची आई कोण, त्या गायीचा त्या वासराचा बाप कोण, तो बाप पुन्हा यांच्या संपर्कात येऊ नये, आपल्याकडून पाप घडू नये याची काळजी घेतात काही गोशाळेवाली माणसं. मी त्या भिलारे साहेबांची गोशाळा पाहिली आपल्या याला वालूत जवळ, सातारा जिल्ह्यात सावळी तालुक्यात. प्राण्यांची काळजी घेणारी आपण माणसं. 4 वर्षाच्या पोरीला वासरू दाखवतो म्हणून वाड्यात नेलं, तिच्यावर बलात्कार केला, अत्याचार केला, तिला मारून टाकलं, ठेचलं. तशी तर ती 4 वर्षाची पोरगी केवढी, तिचा जीव केवढा. आता आपल्या घरी मला 4 वर्षाची मुलगी आहे, केवढा जीव असतो 4 वर्षाच्या पोरीचा. किती कठीण या राज्यात हे सगळं घडतंय. संकल्प माणसाचा का चांगला असावा, का ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराशी चिकटून राहावं तुम्ही. वेळोवेळी कीर्तन का ऐकावी, प्रवचन का ऐकावी, कथा का ऐकाव्या, पारायण का करावे. तुमचं मनोरंजन होणार नाही, तुमचं एका कीर्तनात भलं होणार नाही, पण तुमचं अंतःकरण बिघडणार नाही, अंतःकरणातला सत्वगुण हरवू नये म्हणून या वेळोवेळी शब्दाचा आघात राहावा. अरे दगडानं ठेचून टाकली, शेणामध्ये पोरगी झाकली. 2 तासानंतर ती पोरगी सापडली. शोध घेतल्यानंतर सांगा, तिच्या आजोबाचा वयीचा माणूस आणि साला 4 वर्षाच्या पोरीवर लाज वाटेल काही दिवसांना आपल्याला सांगायला की आम्ही अशा
बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकुन दादा ऐका निर्धारी. ना पती पत्नीचं नातं राहील, बापाचं लेकीचं नातं राहील. विदेशात तसंच आहे. 2 महिन्याच्या बाळाचं सूप पिता लोक चीन मध्ये 2. तिथं गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे. हम दो हमारा एक. 2 महिन्याच्या गर्भाची खुली परवानगी आहे तिथं गर्भपात करायला. हजारो लाखो महिला रोज गर्भपात करतात चीन मध्ये. पण 2 महिन्याचा गर्भ पाळला म्हणजे तो फुकट पाळत नाही. 2 महिन्याचा तो पाळलेला गर्भ हॉस्पिटल वाले विकत घेतात. आणि हॉस्पिटल वाले विकत घेतलेला तो गर्भ हॉटेल व्यावसायिकाला विकतात. आणि हॉटेल व्यावसायिक त्या 2 महिन्याच्या बाळाचं सूप पितात. चांगले पैसे देऊन माणसं 2 महिन्याच्या बाळाचं सूप पितात. सांगा किती निर्दयी असतील ते लोक जे 2 महिन्याच्या बाळाचं सूप पिऊ शकतात. अरे शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो. तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या पर स्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान आहे. अशा घटना घडल्या तर या देशाचं हे चारित्र्य कसं लोकांना सांगू आपण. आम्ही विदेशात गेलो कीर्तन करायला, छाती ठोकून सांगत होतो आम्ही त्या देशाचे नागरिक आहे ज्या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या मावळ्यांनी कल्याण लुटलं. त्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून नजरानं भरून आणली, तिला लपून ठेवलं आणि मावळे महाराजांपुढे आले. तुमच्याकरता आम्ही एक भेट वस्तू आणली. कोणती भेट वस्तू? तिला पुढे आणलं. शर्मेनं महाराजांची मान खाली गेली. अरे राम राम राम. कारण तुकोबर यांच्या अभंगाचा परिणाम झाला होता. वेळोवेळी कीर्तन ऐकायचे महाराज आणि ते प्रमाण अंतःकरणाला चिकटून बसली होती. परविया नारी रखुमाई समान, परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ याचे संस्कार झाले होते. महाराजांनी त्या माऊली पुढे हात जोडले आणि सांगितलं क्षमा करा, आमच्या सवंगड्यांनी खूप मोठा अपमान केला तुमचा. पण जितका अपमान झाला त्याही पेक्षा आम्ही तुमचा सन्मान करू. आऊसाहेबांना बोलावलं आऊसाहेबांना आणि त्या सांगितलं आऊसाहेब घेऊन जा यांना. आऊसाहेबांनी नेलं. त्या स्त्रीला मुस्लिम समाजाची ती स्त्री तिला स्नान घातलं. स्नान घालून भारीत भारी पैठणी तिला नेसायला दिली. तिची ओटी भरली. तिला चांगला दागिना दिला. तिचं औक्षण केलं आपल्या धर्माप्रमाणे. आणि मग महाराजांपुढं औक्षण करून सुंदर ती स्त्री शृंगार करून साडी चोडी देऊन सन्मानित करून ज्यावेळेला महाराजांपुढं आली त्यावेळेला आऊसाहेबांपुढं महाराजांपुढं आऊसाहेबांपुढं त्या नारी पुढं महाराज हात जोडून म्हणताय आऊसाहेब काय सुंदर दिसते ही माऊली. जर आम्ही हिच्या पोटात राहिलो असतो तर आम्ही सुद्धा इतकेच दिसायला देखणे झालो असतो. इतका मोठा सन्मान कोण करू शकतं. घरी गेली सांगावं महाराज मुस्लिम समाजाच्या नारीनं की या देशाचा राजा असावा तो शिवरायासारखा. ही शिकवण ज्या जगाच्या पाठीवर या देशाने दिली तिथं अशा घटना घडता याचं कारण या लोकांचं जीवन संकल्पानं शून्य असलेलं जीवन आहे. यांना जीवनाचा अर्थ कळाला नाही. बसलेल्या लोकांना प्रार्थना आहे माझी हात जोडून तुम्ही लय पैशावाले व्हाल, लय करोडपतीचे औलाद म्हणून नांदाल, पण तुमच्या घरात संस्कार टिकवायचे असतील तर बाप या नात्यानं जबाबदार नागरिक व्हा. काळ दिवसा गणिक सेकंदा गणिक बदलतोय. तुमच्या पोरांच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी द्या मरायच्या अगोदर, नाही तर हा काळ तुम्हाला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. बाप या नात्यानं जगात सगळ्यात चांगला चेहरा तुमचाच असला पाहिजे तुमच्या पोरापुढं.
माझ्या पोराला जर विचारलं, बाळा का रे स्वरूप, तुझ्या पुढं या जगात चांगला माणूस कोणता आहे, तर माझ्या 7-8-10 वर्षाच्या पोरानं सांगावं, या जगात सगळ्यात चांगला माणूस माझा बाप आहे. जगानं चांगलं म्हणावं याकरता जगू नका. अरे एवढं तर चांगलं जगा की तुमच्या सोन्यानं, तुमच्या मुलानं, तुमच्या गावानं तुम्हाला खरंच चांगलं म्हणावं. हा माणूस आमच्या गावचा स्वाभिमान आहे असं तरी म्हणावं. अख्खं गाव रोज शिव्या देतं, अख्खा तालुका बदनामी करतं. लोक आपण दिसलं की बोट मोडतात. अरे एखादं माकड पाहायला पसंत करतील लोक, आपलं थोबाड लोक पाहू शकत नाही. इतका नालायक जर चेहरा आपला असेल तर काय जगण्यात मजा हो. मानवी जीवन हे संकल्पानं भरलेलं जीवन असावं. काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्या गैरहजेरीत सुद्धा आपली चर्चा झाली पाहिजे. 10 मिनिट आपलं नाव काढलं पाहिजे. काय माणूस होता ना, सहज होत नाही. 9 दिवस उपवास करणाऱ्या महिला रागानं सासूपुढं ताट ठेवता वर्षभर. कोणाकोणावर तुमच्या पुण्याची गणना. अरे समर्पणाचा देश आहे हा. सासऱ्याच्या वचन फेडायला, सासऱ्याचं दिलेलं वचन निभवायला 14 वर्ष गेली. तुमची माझी माय सीतामाई 14 वर्ष मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुचीदार दगडावर फिरत होते. नवऱ्याचं नव्हतं ते सासऱ्याचं. कोण आहे अशी बाई कीर्तनात बसलेली सासऱ्याच्या वचना करता 14 वर्ष दगडाच्या उस्तीवर झोपू शकते. मखमलीच्या गादीवरचे पाय अनुकुचीदार दगडावर घेऊन फिरू शकते. उन्हात तानात एकीनं राजवाड्यात नवरा मरेपर्यंत रडवला आणि एकीला स्वतःचं जीवन थांबवावं लागलं तरी नवऱ्याचं हसणं तिनं थांबवलं नाही. एकाच घरातल्या दोघी आहे. एक कैकेयी दुसरी सीता. कोण घेतोय कैकेयीचं नाव. एवढी महिलांची गर्दी आहे. आई एखादी कैकेयी नावाची बाई अशीन तर करा बोट वर, मी त्या कैकेयीचा पुतळा महागावात बांधतो. अरे भिजवायला सापडत नाही कैकेयी नावाची बाई. सीतेचा इतिहास कोणी मिटवायला तयार होत नाही. मानवी जीवन सुंदर जीवन आहे, पण चांगलं ठरवलं, चांगला संकल्प केला तर. महाराजांनी ठरवलं होतं तुकोबारांची भेट झाली, कारण संत जीवन बदलवतात. आज आमचा मनोरथ पूर्ण झाला. काय मनोरथ. 2 अर्थ काढा या चरणाचे. तुकोबाराय भेटले हा मनोरथ पूर्ण झाला. आणि ज्या अर्थी तुकोबाराय भेटले त्या अर्थी जगाचा मालकही आमच्यावर कृपा करणार आहे. आमचा मनोरथ सिद्धीला गेला. संत जिथं आहेत तिथं भगवंत आहे. तुम्ही मीराबाईचं चरित्र वाचा. त्या मीराबाईच्या महालामध्ये, राजमहालामध्ये कैलास महाराज, एक नारी, एक बाई टॉयलेट स्वच्छ करण्याचं काम करतो. टॉयलेट रोज यायची, टॉयलेट स्वच्छ करायची, बाथरूम स्वच्छ करायची. एक दिवस त्या टॉयलेट स्वच्छ करणारीचा मुलगा तिला म्हटलं, आई कोणाकडे काम करते ग तू. मी संत मीराबाईच्या महालात काम करते बाळा. काय करतात त्या मीराबाई. अरे बाप रे. राज रजवाडे सोडून मीराबाई प्याली विष प्याला. असा मीराबाईला छंद लागला. एक तारीचं भजन यायचं आमच्या गावात. तिथे एक माणूस आहे म्हणायचा, छंद लागला असा छंद लागला, छंद लागला असा छंद लागला. आली वयात तारुण झाली हो. आली वयात तारुण झाली, जन्मनती हो मीरा बिघडली. लोकादारी फुगड्या गाले, लोकादारी फुगड्या गाले, लाज नाहीला. असा मीराबाईला छंद लागला, छंद लागला असा छंद लागला, छंद लागला असा छंद लागला. असं म्हणायचं. अरे जा बाबा, कधीतरी मीराबाईचं दर्शन घे. रात्रंदिवस भजन करता आमच्या मीराबाई. तो म्हटलं मग मला तुझ्या सोबत यायचंय मीराबाईच्या महालात. चल. त्याला आणलं. लक्षपूर्वक आहे का.
मीराबाईचं दर्शन घेतलं. मीराबाई माझा मुलगा आहे. बरं बरं, तो तुमचा महाल बघायला आला, येऊ द्या. ती बाई टॉयलेट स्वच्छ करायला, बाथरूम स्वच्छ करायला, पुसायला निघून गेली. मीराबाईनं पायात घुंगर बांधले आणि पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई देह भाव विसरून नाचायला लागला. या पोरानं त्या मीराबाईला पाहिलं. आनंदवाडीकर याचं अंतकरण बदललं. याच्या हृदयात कामना उत्पन्न झाली. तो म्हटलं काय सुंदर आहे ही मीराबाई. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं मी आज येणार. कशाला? मला तो महाल आवडतो. तिसऱ्या दिवशी म्हटलं मी आज पुन्हा येणार. कशाला? मला तिथलं वातावरणच आवडतं. 15 दिवस आई सोबत ते पोरग जायला लागलं. मीराबाईनं घुंगर पायात बांधले की पाहायला लागलं. काय झालं? 16व्या दिवशी पोरग घरी आलं आणि आईला म्हणते आई मला तुला एक गोष्ट सांगायची. काय रे बाळा? मला लग्न करावं वाटतंय. अरे मग चांगलंय, लग्न करणं चांगला विचार आहे, पण कोणासोबत करावं वाटतंय ते नाही का विचारणार? कोणासोबत? तू जिच्या घरी काम करते त्या मीराबाई सोबत मला लग्न करायचंय. ते बाई म्हणे पोरा बरं झालं हे तू अगोदर मला सांगितलं. तू जर हे कोणाजवळ बाहेर बोलला असता तर तो या वांग्याचं भरीच झालं असतं जळगावचं. बरं झालं की तू मला सांगितलंय. अरे कहा राजा भोज, कुठं ती मीराबाई आणि कुठं आपण? ही तुझी माय टॉयलेट स्वच्छ करण्याचं काम करते तिच्या घरी. स्वप्न पहावे बाळा, पण असे जे स्वप्न आपल्या जीवावर उठतील. अरे लाज धर काहीतरी. काय तुझ्या जिभेला हाड? मीराबाई सोबत लग्न करायची इच्छा करतो. तो म्हणे आई माझं जर लग्न त्या मीराबाई सोबत झालं नाही तर मी माझं जीवन संपून टाकेल. जा. शेवटी माय महाराज शेवटपर्यंत पोराची इच्छा पूर्ण करण्याची जी प्रयत्न करते ती आई आहे. परवा जबलपूरला एक बोट पलटी झाली नर्मदेत. 9 लोक मेली तिथं. पण त्यात एक चित्र विचलित करणार होतं या देशाला. एका बाईनं वाचण्याकरता आटोकाट शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण तिनं शेवटचा निर्णय असा घेतला की मी मेले तरी चालेल, पण माझं लेकरू यानं जग पाहिलं नाही अजून. माझं सगळं झालं बापा, पण माझ्या पोराचं जग पाहायचं राहिलं. हे पोरग तरी जिवंत राहिलं, याच्या डोळ्याने जग पाहिलं तर मी समजेल मी जिवंत आहे. लेकरू छातीवर घेतलं आणि त्या सारखी पाण्यामध्ये जॉकेट घातलेली माय पोराला वाचवत राहिली. पण नियतीनं त्या पोरालाही सोडलं नाही आणि तिलाही सोडलं नाही. चित्र पाहून प्रत्येक जण रडत होता. माय लेकरा करता काय करू शकते? शेवटपर्यंत स्वतःचा प्राण जाईपर्यंत जी आपल्याला जगवण्याचा प्रयत्न करते तिला आई म्हणतात आनंदवाडीकर. आई म्हणे पोरा काय हट्ट करतोय रे? कसं कोण्या तोंडानं म्हणू त्या मीराबाईला? तू माझ्या करता एकदा विचार. घाबरत घाबरत गेली. मीराबाईचं दर्शन घेतलं. पडलेला चेहरा पाला. मीराबाईंनी विचारलं नाराज दिसता तुम्ही? कारणच तसं आहे. काय झालं? परवा नाही का माझा मुलगा येत होता? हो. त्याला लग्न करायची इच्छा झाली. अहो मग चांगलं आहे, पण तुमच्या सोबत लग्न करण्याची इच्छा झाली. मीराबाई म्हटलं तरी चांगलं आहे, कारण लग्न हे चांगल्या सोबतच केलं पाहिजे. त्याला मी चांगली दिसली असेल, घेऊन या त्याला. त्याला सांगितलं बाळा तुझं काम झालं. आणलं त्याला मला. का रे लग्न करायचंय माझ्यासोबत? हो हो लग्न करायचं, हरकत नाही, पण मी सांगते तेवढी एक अट तुला पूर्ण करावी लागेल. कोणती? कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिक आहे, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं तेज आहे या माझ्या सावळ्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलावर. त्या मेघश्याम वर्ण असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या
मुरलीधराच्या मूर्तीकडे तू पाहत 7 दिवस बस आणि एकच मन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव एवढं म्हण. पण हे म्हणत असताना 7 दिवसात 1 सेकंद सुद्धा तुझं चित्त विचलित होता कामा नये. ते जर विचलित झालं मी राजकन्या आहे, तलवारीनं मुडकं छाटून टाकील तुझं. आणि जर मी 7 दिवस संकल्पानं चित्त विचलित न होऊ देता भजन केलं तर फळ काय? फळ शुभमंगल सावधान. लग्न करेल मी तुझ्यासोबत. आनंदवाडीकर बसले ते पोरग 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 6 दिवस 7 दिवस झाले. क्षणभर चित्त विचलित न होऊ देता नाठवणी देह पायाचे चिंतन. संकल्प पूर्ण झाला. पहा काय प्रयत्न आहे, पहा काय कष्ट आहे. संकल्प पूर्ण झाला. मीराबाई आल्या, वरमाला हातात आहे आणि त्याला उठवलं. उठ, लग्न करायचंय ना तुला, उभा राहा. घालते तुला वरमाला, तूही मला घाल. त्यानं हात जोडले आणि तो म्हटला, आई कोणाचं लग्न? कोणतं लग्न? अरे तुला करायचं होतं ना माझ्यासोबत. नाही हो आई, आता लग्न तर झालं माझं. गररिगे झाले पट्टरा वरिले सावळे परब्रह्म. आमचा विवाह त्या भगवंतासोबत झाला. डोकं टेकवलं महाराज, दर्शन घेतलं संतांचं, मीराबाई महाराजांचं. एका जनार्दनी गाता हरीचे गुण निमाली, इंद्रिये विषय विसरली काम. पोराची आई पळत आली, मीराबाई माझ्या पोराचं लग्न तुमच्या सोबत व्हावं ही इच्छा नव्हती, पण माझं पोरग जगावं ही मात्र इच्छा माझी होती. बरं झालं 7 दिवस माझ्या पोराकडून भजन करून घेतलं आणि मग सांभाळलं, त्याचं दुःख निवारलं, अनंतरंगात बदल करवला. किती बदल? 7 दिवसा अगोदर जिला बायको या नजरेनं बघायची ताकद होती, तीच नजर 7व्या दिवशी निघून गेली आणि आई म्हणून तिच्या पायावर डोकं ठेवलं. संत काय करतात? मनोरथ पूर्ण करतात, म्हणजे अंतरंगात बदल करतात आणि भगवत प्राप्ती करून देऊन आपलं कल्याणच करून घेतात. ज्या अर्थी तुकोबारे भेटले त्या अर्थी अंतकरण बदललं. ज्या अर्थी तुकोबारे भेटले त्या अर्थी आता पुढची दिशा बदलली. ज्या अर्थी तुकोबारे भेटले त्या अर्थी आमचा उद्धार झाला. या मनोरथ शब्दात सगळ्या भूमिका निळोबारेंनी गुंफल्या. बरं झालं आज की आम्हाला संत भेटले, पूर्ण केला मनोरथ. विशेष म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही हो, तेच आमच्याकडे आले. घरा आले. आम्ही त्यांच्याकडे जावं, त्यांनी आमच्याकडे यावं. 2 भाग आहे. आम्ही त्यांच्याकडे जावं हा आमचा अट्टास आहे, पण त्यांनी आमच्याकडे यावं हा आमच्या भक्ती साधनेचा झालेला त्यांच्यावर प्रभाव आहे. आम्हाला आमच्या साधनेचं मिळालेलं हे फळ आहे. ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते.
विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मय हो. आमचं अनुसंधान घडलं आणि घडलेल्या अनुसंधानातून ते आमच्या दारावर आले. कधीतरी भगवंतानं संतांना आपल्याही दारावर पाठवावं ही इच्छा, ही सदिच्छा, ही शुभकामना आज आपणही आनंदवाडीकर सगळे व्यक्त करूया. कारण जीवनातला संकल्प, जीवनातलं मनोरथ तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेला भगवत कृपा आपणावर सिद्ध होईल. आज ज्ञानोबा चाटे हे सेवानिवृत्त झाले, रिटायर्ड झाले, पण टायर्ड तुम्ही अजून झाले नाही. आणि टायर्ड माणसानं कधी होऊ नये. रिटायर्ड झालेल्या माणसाने तर टायर्ड होऊच नाही, थकू नये, थांबू नये. उलट आपली जबाबदारी आता वाढली. एक सेवा पूर्ती झाली, आता दुसरी सेवा करायची आणि पूर्ती साधायची. आता काय करायचंय? गळ्यात तुळशीची माळ, एकादशीचं व्रत, पंढरीची वारी, संतांचं रोज भजन, रोज संध्याकाळचा हरिपाठ. का? एक टप्पा संपला, दुसरा चालू झाला. यानं सेवापूर्ती झाली. आता प्रपंच नीट झाला, आता व्यावहारिक जीवन नीट झालंय. आता परमार्थिकही सोबत आयुष्यात आपण आणली पाहिजे. कारण घटना परमार्थिक आणि संसारिक दोन्ही माणसाला सांभाळता आल्या पाहिजे. अहो, केवळ संसार सांभाळाल तर परमार्थ कसा होईल? त्यामुळं आपल्यावर अतोनात उपकार असलेल्या संतांच्या दिशेनं आपण चाला. आपल्यावर निश्चित ते साधू संत कृपा करतील, जशी कृपा निळोबाऱ्यांवर केली. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू. आपण काय केलं घराला येऊन? फक्त घराला आले नाही, तर आम्हाला ज्या जबाबदारीनं मायबाप सांभाळतात तसं सांभाळलं. पण सांभाळण्याकरता आम्ही अनाथ होऊन त्यांच्या पदरात गेलो. अनाथ झालो की देव सांभाळतो. आपण झालो, आपले झाले अनेक नाथ. अनाथ नाही आपण. मी त्या मलकापूरच्या बस स्टँडवर एक बाई पाहिली, एसटीतून खाली उतरली. संपलंय माझं कीर्तन आहे का? एसटीतून खाली उतरली, केसवी मोकळे सोडली आणि घुमायला लागली बस स्टँडवर. बस स्टँडवर बरं का, म्हणत होती सैल्या 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 सैल्या. ते केस बिसन ते हात. मी पाहून राहिलो गाडीतून. आमच्या विनोद भाऊला म्हटलं गाडी थांबवा, फोकट सिनेमा चालू आहे, बाई पण भारी देवा, पाहू द्या तेवढा. त्या बाईचं चालूच ते घुमणं, सैल्या सैल्या सैल्या. तिचा नवरा इथं घुमायचं कोणी वगच धीरज बाजार आवरा भावना. तिचा नवरा मागे उभा, त्याला वाटलं खाली बिली पडीन, तो इले धरायला उभा. हिचं चालूच सैल्या सैल्या सैल्या. नवरा थांबला थांबला, त्याला वाटलं आता बायकोकडे ध्यान देऊ. तो कंडक्टर दे आवाज, दे आवाज, दे आवाज. त्या बाईचं काही ध्यानच नाही, हिचं तेच चालू सैल्या सैल्या. अरे त्या कंडक्टरनं घेतलं दार वळून, निघून गेली एसटी. ती एसटी जशी या बाईच्या पुढे आली, कंडक्टरने त्या बाईला टाटा केला. हा, कंडक्टर तर हेच होते. आपण तर याच एसटीतून उतरलो, पण त्या बाईच्या ध्यानात आलं आपण सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. ती बाई नवऱ्याला सांगते, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या आता तू कर सैल्या सैल्या, मी जमा करतो थैल्या. सगळा लबाळाचा बाजार आहे महाराज. आपण अनाथही नाही आणि आपला कोणी नाथही नाही. निळोबारे म्हणतात, आम्ही अनाथ झालो. अनाथ झाल्यानंतर परिणाम सांभाळिले 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 अनाथा. अनाथाचा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. आपण अनाथ व्हा. आपण इतके नाथ झालो, बरोबर 3:30ला सगळं आवरायचंय पिंगळ्या सहित. काळजी करू नका साहेब. ते म्हणता म्हणता माझा मुंगळा झाला. उन्हात थंडीत पार जिरली माझी ते म्हणता म्हणता, पण ते म्हणावंच लागतं, त्याला काही इलाज नाही. पण ते तुम्हाला सगळ्यांना आवडतं, त्याला मी काय करू आता. तुम्ही त्या पिंगळ्या करता सुद्धा अनाथच झालाय. तुम्हाला कोणतं भजन आवडत नाही, मात्र ते आवडतं. चला, पिंगळा आणि महाराष्ट्राचं भजन हे समीकरण झालंय. त्यातही कृष्णा महाराज आहे, धीरज महाराज आहे, मागं कैलास महाराज, पवार आहे. सरकार कोणाचंही असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही. तसा मोठा कार्यक्रम कोणाचाही असो, पवार आल्याशिवाय पूर्ण होत नाही महाराज. असं आहे, म्हणून पवार लांबून आलेले. पवार विजयी होणार आहे आज. विठ्ठल विठ्ठल चला. आपलं प्रेम संतांवर जळवा, देवावर जळवा. अनाथ व्हा जगाच्या प्रेमाकडे. अरे आपलं प्रेम. एक मालती नावाची सून नांदायला आली. पहिलाच दिवस लग्न लागून आली. दुसऱ्या दिवशी सासू म्हणे, चल बाई तुझी गावात ओळख करून देतो. त्या मालतीला घेऊन सासू निघायच्या तयारीत, पण ती मालती म्हणे, आत्या आज नाही,
2-4 दिवस होऊ द्या जरा. कशाला 2-4 दिवस? आज लय ऊन आहे, मग काय ऊन खाताय का तुला? आजच आली माझ्या नातेवाईकांची गावात ओळख करत नाही, अख्ख्या आनंदवाडी दाखवते तुला. ती म्हणते आत्या ओळख करून घ्यायला अडचण नाही, पण मी माझ्या शालू साड्या काहीच आणल्या नाही, काही काळजी करू नको. मग असं सांग ना, तू आज माझा शालू नेस घे. तिनं ते सासूचं शालू दिला, चल बाई ओळख करून. पहिलं घरी नेलं. ही माझी मामी बहीण आहे, पाया पडली, खुर्ची टाकली बसायला. त्या मामी बहीण म्हणे आत्या बसा तुम्ही. सासूला म्हटले, ते म्हणे आज मी नाही, आमची मालू बसणार आहे. सोनेला सांगितलं तू बस. तेव्हा घरच्या बाया म्हणत काय सासू आहे, सोनेला बसवलं स्वतः बसली नाही. दुसऱ्या घरी गेलं, सून म्हणे आत्या बसा तुम्ही. मी नाही बसणार, आमची मालू बसणार आहे आज. तिसऱ्या घरी गेलं, आत्या बसा. मी नाही बसणार खुर्चीवर, आमची मालू बसणार आहे आज. चौथ्या घरी नेलं, आत्या बसा. मी नाही बसणार खुर्चीत आज, आमची मालू बसणार आहे. चौथ्या घरची बाई म्हणे मी 4 घरं झाले पाहून राहिली, तू मालू बसणार आहे, मालू बसणार आहे. काय तुझं मालूवर प्रेम आहे? ते म्हणे माया मालूवर नाही, माया शालूवर प्रेम आहे. कारण मालूच्या अंगावर माया शालू आहे. आता सांगा, जी मालूला खुर्चीत बसवते ती मालूकडे पाहून नाही, शालूकडे पाहून. तसे काही माणसं आपल्यावर प्रेम करता, ते आपल्याकडे पाहून नाही, आपलं धन पाहून, आपली कला पाहून, आपलं समाजातलं वजन पाहून. या लोकांना जीवनात वजा करा आणि आशांवर प्रेम करा. जे तुमचं धन पाहत नाही, जे तुमचा मान पाहत नाही, जे तुमची कला पाहत नाही, जे तुमचं हृदय पाहतात. ज्ञानोबा काय पाहता? अरे कोणत्याही समाजाचं लेकरू आळंदीत गेलं की ज्ञानोबा माझे अनाथाची माय होतात, त्याला जवळ घेतात, त्याला शिकवतात, त्याला सांभाळतात, त्याला पखावाज, त्याला गाणं, त्याला भजन सारं शिकवतात. कोण करतं हे? विठ्ठल बाबा घोले म्हणायचे, संत केवळ सांभाळत नाही, ते सांभाळून शिकवतात, शिकवून मोठे करतात. मोठे करणारे संत आहे. सांभाळून शिकवणं, शिकवून मोठं करणं हे कोणालाही जमत नाही. ते आमच्या संतांना जमलं, म्हणून सांभाळिले अनाथा. आम्ही अनाथ झालो, त्यांनी आमचा सांभाळ केला. विशेष म्हणजे केवळ सांभाळलं नाही, केवळ शिकवलं नाही, केवळ घराला आले नाही आणि केवळ मनोरथ पूर्ण केला नाही, तर हे जीवनच त्यांनी आमचं पावन केलं. अभंगाचं शेवटचं चरण. साला आमच्या भागात अशी जुनी म्हातारी दिसतच नाही. दिसले तर पत्त्याच्याच गेमात दिसतात, राणी हातात घेऊन. अरे काय या वयात दात नाही मुखात, पण बाबाचं भजन ऐका तुम्ही. या वयात आम्ही भजन करू का? आम्हाला भजन घडेल का? या वयापर्यंत भजन टिकू नये, चाली टिकू नये, शब्द टिकू नये, इथपर्यंत म्हणता येतं हे प्रमाण. केला निळा केला निळा केला निळा पावन. अरे आजही थांबले, उद्याही थांबले तरी जीवन पावन झालं. आपलं काय? म्हणून काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती ध्यान द्या लावून या नीट जरी करणे असेल गोड
शेवट गोड करायचा असेल ना असं भजन करा. भगवंत वाजवा टाळ वाजवा सवेचा भजनाचा आनंद घ्या की राव जरा. वरगाडीला तुम्ही सावध राहावे. वरगाडीला पाटील बुवाला बघ लागून सवे. पाटील बुवाला उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उडा उडा किती माय बाप कैची लागली करुणी उठीत करुणी उठीत
सवेकदार पिंगळा महादारी बोली पुरुषोत्तम धीरज महाराज, कृष्णा महाराज, ही सगळी महाराष्ट्राचं वैभव असलेली मंडळी. तुमच्या जिल्ह्यातला हा कृष्णा नावाचा मुलगा उभ्या महाराष्ट्रात मृदंग विश्वामध्ये गाजलेलं एक नाव आहे. हे धीरज महाराज नाशिक जिल्ह्यातून इथं आले. नाशिक एक दिवस वेळ नाही या लोकांना. आमच्या धीरज महाराजांना रोज कार्यक्रम, रोज नाशिक जिल्हा. ती इकडं आले कसे हाच माझा प्रश्न आहे की किती संबंध. फार आनंद वाटला. आमचे किरण महाराज सानप वेणेकरी, इतका वेळ नाचायचं मरण एखादा जीव जाईल, जागेवर जाईल. आणि ते त्यांच्या गळ्यात विना आला की काहीतरी विजेचा संचारच होतो त्यांच्यात. आमचा अक्षय, आमचा लहान बंधू आहे अक्षय चंद्रे, फार वारकरी कुटुंबातली ही सगळी मुलं आहे. कैलास महाराजांचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहेत. पुनश्च एकदा ज्ञानोबा चाटे यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आलेल्या उपस्थित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना मनापासून वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जर आयोजकांना विनंती आहे आम्हाला सुट्टी दिली तर फार चांगलं होईल, कारण मी 7 ते 9 कीर्तनाला पोहोचू शकलो पाहिजे. निवृत्ती ज्ञानदेव कीर्तन सोपान मुक्ताबाई एकनाथ देव आपण सगळे एकदा मानवंदना, आपल्या देशाचा इथं तिरंगा, आपण सगळे राष्ट्रगीत घेणार आहे. 2 मिनिट सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. सगळ्यांनी माता माऊल्या, पुरुष मंडळी